आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माई ना एक माफिया आहे, माफिया. माई काय बोलताय? हो, धनंजयला किडनॅप करणारी सुद्धा मीच, तुझ्याकडून राजीनामा घेणारी सुद्धा मीच, आणि या सियाला सिया, तूच सांग, तू धनंजयच्या फॅमिलीला आणि धनंजयला कसं कसं ट्रॅप केलं, जरा तुझ्या तोंडून सांग हिला. हिला काय सांगायचं? ही मूर्ख, आणि तो धनंजय सुद्धा मूर्खच. आता सडतीयस जेलमध्ये. फुकट फुकट गेली ग तुझी सगळी हुशारी, फुकट गेली. तुम्ही सगळे असे का करताय? मी तुमचं काय वाकडं केलंय? तू काय वाकडं केलंस माझं? अगं तूच वाकडं केलंस माझं. माझ्या साहेबला जीवानिशी मारून माझं अत्यंत वाकडं केलंयस तू. साहेब, तिचा काय संबंध आहे? काय संबंध? बहीण होती ती माझी लहान बहीण होती. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर. तू आणि धनंजयने मिळून मारलं तिला. येते का ध्यानात? मारलं तिला. त्या दोघांकडे बघून मला आता वाटायला लागलं की खरंच खरंच साहेबनी ना खूप घाई केली, खूप मूर्खपणा केला. जरा डोकं चालवलं असतं ना, तुमच्या ताकदीचा अंदाज घेतला असता ना, जी लेचीपेची होती तुमची ताकद, त्या ताकदीचा जर अंदाज घेतला असता ना, तिने क्षणात उडवलं असतं ग तुम्हाला. पण ठीक आहे, हरकत नाही. आता ते काम मी करणार आहे, माई करणार आहे. माहित नाही तुला माईची ताकद? तुला काय वाटलं एखादी लेची पेची बाई अशी मसाला बनवणारी अशी वाटली तुला माई? अगं तुझ्या आणि त्या धनंजयच्या छाताडावर बसून माल बनवते मी. सीबीआयने फाईल पाठवली होती ना तुझ्याकडे, या मालाची चौकशी करा म्हणून. ते हाच माल होता. आणि हे माझे डावे उजवे हात. देशाच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शहरात आणि गावात तिथे माझे एजंट्स आहेत, तिथे माझे सप्लायर्स आहेत. इथेच नव्हते, विठ्ठलवाडीतच नव्हते, म्हणून मग इथे सुद्धा मी माझं बस्तान बसवलंय. आता तू तर राहणार नाहीयेस, त्यामुळे माझं काम व्यवस्थित सुशेगात मी इथे सुरू ठेवणार आहे.